काय नेमकं आपली परिस्थिती आहे आणि काय उपमुख्यमंत्रीकडे तुम्ही मागणी करा? आम्ही मागणी करणार आहोत। आम्ही जे बाधित कुटुंब आहोत आमचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे, कारण आम्ही कर्ज घेऊन गावच्या जमिनी विकून जे काय आमची होती आयुष्याची पुंजी ती त्या घरात टाकलेली आहे। आणि असं जर आम्ही बेघर होत असू आणि अगदी ऐन मुलांच्या परीक्षेच्या वेळेस आमच्या नातवंडांच्या परीक्षा चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जर समजा असं होत असेल तर काय करायचं? आम्ही आत्महत्येशिवाय पर्याय नाही मग याच्याकडे, कारण आम्ही जर रस्त्यावर आलो तर मग काय आमच्या कुटुंबाने काय करायचं? प्रत्येक कुटुंबामध्ये 7-8 लोक असतातच का जिथे एकत्र कुटुंब आहे। ही जी आपली संस्कृती आहे महाराष्ट्रीय एकत्र कुटुंबाची ती आम्ही आतापर्यंत जपलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला घर हे मिळालंच पाहिजे। आमचं जे राहतं घर आहे हे जाता कामा नये, शासनाने आमचं पुनर्वसन करावं अशीच आमची शिंदे साहेबांना विनंती राहील। धन्यवाद। आज डोंबिवली पूर्व डोंबिवली पश्चिम याच्यातनं 65 बिल्डिंगीचा आज आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या दालनात बैठक आहे। कमीत कमी 6000 बाधित 6500 बाधित कुटुंब आहेत, पण आज कमीत कमी 3 ते 4 हजार नागरिक बसने गेलेले आहेत, बाकीचे ट्रेनने गेलेले आहेत, बाकीचे आपल्या वाहनांनी गेलेले आहेत। आणि बाधित कुटुंबांचं असं म्हणणं आहे की आम्हाला घराच्या ऐवजी घर द्या। घर दिल्यानंतर त्यांना इकडे तिकडे जायची गरज लागणार नाही। 10वी 12वी परीक्षा आहे, सगळ्यांच्या अभ्यासावर लक्ष नाही आणि ज्यांनी लोकांनी कर्ज काढून आपला EMI भरतायत 35, 25, 50 हजार रुपये हप्ता आहे आणि तो हप्ता देऊनसुद्धा घर आपल्याकडनं जाणार आहे। सगळेजण नाराज आहे। डोंबिवलीवाल्यांचं नाराजीचं वातावरण चालू आहे। हे मराठी कुटुंब गोरगरीब कुटुंब हे आपलं इकडचे तिकडचे दागिने गावची जागा विकून हे घरं घेतात। तर आमची उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे त्यांच्याकडे, तुम्ही गरिबांचे माजी मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहे, गरिबांसाठी तुम्ही धोरण चांगले राबवून त्यांना घर मिळेल अशी व्यवस्था करा। ते उघड्यावर पडणार नाही असं त्यांच्याकडनं अपेक्षा आणि आम्ही लोकांना आश्वासनं देतो की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाला उघड्यावर सोडणार नाही। तर साहेबांनी आज मीटिंग लावली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे। सगळे